कमी दिवसात गणित शिकायचे असेल तर गणित शिकण्याची ही सिक्वेन्स चुकू देऊ नका आणि या सिरीजचे आणखी व्हिडिओ बघण्यासाठी मला फॉलो करून ठेवा. जेव्हा मी सुरुवात केली होती तेव्हा तुमच्यासारखेच मला सुद्धा गणित खूप अवघड जायचे. लॉजिक न लागणारे सूत्र, 5 पानाचा टॉपिक 50 पाने करणारा टाईप बघून मला सुद्धा खरंच आपल्याला जमेल का असं वाटायचं. पण आज गणिताचा 2 वर्ष अभ्यास आणि 7 वर्ष टीचिंग करून मला जे समजले त्यापैकी एक गोष्ट मी सांगतो ती नीट ऐका. गणित शिकताना टॉपिकची सिक्वेन्स चुकू देऊ नका. म्हणजे काय? तुमचा पहिला टॉपिक हा संख्या आणि त्यांचे प्रकार, नैसर्गिक, परिमेय, अपरिमेय, त्रिकोणी, चौकोनी संख्या असा नसला पाहिजे. किंवा 3ची, 4ची, 11ची, 17ची कसोटी हे सुद्धा नको. किंवा चक्कर आणणारे घातांकाचे नियम सुद्धा नको. पण बघा, तुमचे पुस्तक उघडले तर पहिले टॉपिक हेच आहे. आणि प्रॉब्लेम असा आहे की या टॉपिकमध्ये थेरी खूप आहे, लॉजिक कमी आणि पाठांतर जास्त आहे. तसेच पुढे यांची खूप कमी मदत होते. पण यात आपली अर्धी एनर्जी आणि मोटिवेशन डाऊन होतं. मग तुमची सिक्वेन्स कशी पाहिजे? आधी लसावी, मग अपूर्णांक, मग शेकडेवारी या सिक्वेन्सनी आपली सुरुवात झाली पाहिजे. जर हे 3 परफेक्ट झाले तर पुढचे टॉपिक म्हणजे नुसती सोपी आकडेमोड असते. याबद्दल आणखी माहिती मी 3 कॉन्सेप्टमध्ये गणित परफेक्ट या व्हिडिओमध्ये दिलेली आहे. ज्यांनी बघितलं नसेल त्यांनी बघून घ्या. आणि या पद्धतीने गणित शिकायचं असेल तर आपले स्टडीवडी ॲप डाउनलोड करून घ्या, कारण त्यात मी याच सिक्वेन्सनी गणित शिकवत असतो. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद.